नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं माटेगाव ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आज आपण बघणार आहोत फोटोशॉप. फोटोशॉप नेमकं आहे काय? तर फोटोशॉप हे एक रास्टर सॉफ्टवेअर आहे. तर फोटोशॉपचा आपण वापर फोटो एडिटिंगसाठी करतो. फोटो क्लीन करणे, फोटो कलर ग्रेडिंग, स्किन स्मूथिंग, बॅकग्राऊंड चेंज करणे, ग्राफिक डिझायनिंग, बॅनर, लोगो, पॅम्पलेट, सोशल मीडिया पोस्ट तयार करणे, थंबनेल, यूट्यूबचे, इंस्टाग्राम पोस्ट, आणखीन बऱ्याच काही गोष्टीसाठी आपण फोटोशॉपचा वापर करतो. फोटोशॉप हे ॲडोब कंपनीनं तयार केलेलं सॉफ्टवेअर आहे. तसंच ॲडोब इलुस्ट्रेटर, आफ्टर इफेक्ट हे पण सॉफ्टवेअर ॲडोबचेच आहेत. फोटोशॉप हे एक डिझायनिंगसाठी आपण जास्त करून डिझायनिंग आणि फोटो एडिटिंगसाठी जास्त फोटोशॉपचा वापर करतो. त्याचप्रमाणे मी आता हे बघा फोटोशॉप मी ओपन केलेलं आहे. तर फोटोशॉपमध्ये असा इंटरफेस शो होतो. फाइल्स, एडिट, इमेज, लेयर्स, टाइप, सिलेक्ट, फिल्टर, व्ह्यू, प्लगिन्स, विंडो, हेल्प आणि त्याचप्रकारे इथं न्यू फाईलचं पण शो होतं. तर आता आपण काय करू, हे बघा. तर हे फोटोशॉपचा असा इंटरफेस येतो. तर फोटोशॉपमध्ये तर हे बघा फोटोशॉप ओपन केलेलं आहे. तर इथं तुम्हाला टूल्स दिसून जातात. तर हा मूव्ह टूल, हा रेक्टँग्युलर मर्क्यू टूल, हा लॅसो टूल, क्विक सिलेक्शन, क्रॉप टूल, आय ड्रॉपर टूल, अशा प्रकारे हे टूल्स दिसून जातात. हा पेन टूल आहे. अशा प्रकारे इथं पुन्हा शेप्स घेऊ शकता घेता येतात आपल्याला. अशा प्रकारे बरेच टूल्स आहेत फोटोशॉपमध्ये. इथं फाईलला क्लिक केल्यानंतर ओपन ॲज स्मार्ट ऑब्जेक्ट, ओपन रिसेंट म्हणजे आपण जे रिसेंट केलेले ते इथं दिसून जातात. असे बरेच फोटोशॉपमध्ये हे आहेत आणि आपण इथं जर विंडोला क्लिक केलं तर आपल्याला इथं इंटरफेस सर्वात मेन म्हणजे इंटरफेस. तुम्हाला जसा पाहिजे तुम्ही त्या प्रकारे तुम्ही कस्टमाइज करू शकता. टूल्सला अरेंज करू शकता ज्या प्रकारे पाहिजे हे पहा. जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही टूल्सला अरेंज करू शकता. जर कधी जर आपलं वर्क पेज जर असं जर पूर्ण वेडं-वाकडं झालं म्हणजे इकडचं-तिकडं जर झालं, टूल जर काही सापडत नसतील, तर इथून तुम्ही टूल्स पण सर्च करू शकता. इथं बघा मी मूव्ह टूल सर्च करतो. हे बघा मूव्ह टूल लगेच शो होतं. तर अशा प्रकारे फोटोशॉपमध्ये बऱ्याच काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. त्या आपण समजून घेणार आहोत आणि नंतर इथं वर्क स्पेसला क्लिक केल्यानंतर हे तुम्ही इथं रिसेट केल्यानंतर हे पूर्ण बरोबर जसे होते त्या प्रकारे टूल्स येऊन जातात. मी याला क्लोज करतो किंवा तुम्ही इथं सर क्लिक केल्यानंतर इथून सुद्धा रिसेट होतात किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं न्यू वर्क स्पेस म्हणून पण तुम्ही तयार करू शकता. तर आपण बघूया. मी एक इमेज ॲड करून घेतो. हे बघा. एक मी बॅकग्राऊंड आणि हे केलेली आहे. तर यामध्ये मी काय केलेलं आहे सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, टूल सांगतो अगोदर. मूव्ह टूल. तर मूव्ह टूलनं तुम्ही एखादी आता ही इमेज आहे. त्या इमेजला तुम्ही एका बाजूहून दुसऱ्या बाजूकडे घेऊन जाऊ शकता किंवा एका जागेहून दुसऱ्या जागेवर हलवू शकता. मूव्ह टूलचा वापर करून. त्याचबरोबर टेक्स्ट जरी असेल तर तुम्ही त्याला मूव्ह करू शकता जसं पाहिजे तसं. त्यामुळे मूव्ह टूलमध्ये काही जास्त विशेष नाही आहे. हा मर्क्यू टूल. तर मर्क्यू टूलनं तुम्ही एखाद्या याला सिलेक्ट करू शकता. हे बघा.
मी एकदा सिलेक्ट केलं दुसरीकडे लगेच दुसरं सिलेक्शन होतं. किंवा नंतर जर तुम्ही हा इथला ऑप्शन जर क्लिक केला, तर इथं क्लिक केल्यानंतर ते आणखीन दुसरं सिलेक्शन त्यालाच रिलेटेड ॲड करतं. हे सिलेक्शन जेवढं केले तेवढाच ॲक्टिव्ह एरिया आहे. बाकी आता तुम्ही जर इथं जर कलर फिल करायचा विचार केला, ब्रश मारला, तर काय होतं, फक्त त्याच एरियामध्ये ब्रश वर्क करतो. दुसरीकडे करत नाही. बघा, तेवढ्या पुरता अशा प्रकारे होऊन जातं. तो मर्क्यू टूल पण बघितला आपण. त्यानंतर इथं लॅसो टूल आहे. तर याचं सिलेक्शन करण्यासाठी वापरला जातो. बघा, सिलेक्ट होतं एरिया अशा प्रकारे. क्विक सिलेक्शन टूल आहे. इथून तुम्ही सिलेक्शन करू शकता. इथून तुम्ही सिलेक्शन कॅन्सल करू शकता. तुम्ही ब्रशची साईज पण वाढवू शकता. आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत गोष्टी, पण तुम्ही क्रॉप करू शकता. बघा, रेशो तुम्ही बघू शकता. मला जसा पाहिजे हाय ड्रॉप तुम्ही इथून कॉपी करू शकता कलर्स हाय ड्रॉप टूलने. आणि लेयर्स, आता ही इमेज आहे, तर या इमेजला आपल्याला खालून ब्लर करायचं, ब्रश मारायचं. मी ब्रश सिलेक्ट केला, न्यू लेयर, कट झालं. ते असं करण्यापेक्षा मॅच करण्यासाठी जी या लेयरला मॅच करायचं बॅकग्राऊंड सोबत, तिला सिलेक्ट करायचं, मास्क करायचं, इथून ब्रश सिलेक्ट करायचा, ब्रशची साईज वाढून घ्यायची. इथून तुम्ही तर ब्लॅक कलर घ्यायचा. हां, इथं जर ब्लॅक असेल तर इरेज होतं, आणि व्हाईट जर असेल तर इरेज केलेलं रिटर्न येतं. अशा प्रकारे होतं. असं तुम्ही घेऊ शकता. किती वेळेस पुन्हा रिटर्न घेऊ शकता ते. तर तुम्ही इथे टेक्स्टला हे केल्यानंतर तुम्ही टेक्स्ट ॲड करतो. अशा प्रकारे मोठून अशा प्रकारे तुम्ही टेक्स्टला पण हे करू शकता. आता हा टेक्स्ट आहे वर, त्या टेक्स्टला आपल्याला कलर द्यायचा. कलरसाठी काय करायचं, इथून टेक्स्टला सिलेक्ट करायचं, कंट्रोल देणार, दिल्यानंतर इथं राईट क्लिक करायचं. इथे ब्लेंडिंग ऑप्शनला क्लिक करायचं. ब्लेंडिंग ऑप्शन, इथून तुम्ही कलर ओव्हरले क्लिक करून तुम्ही कलर ॲड करू शकता. बघ,
बघा कसा कलर पडलेला आहे आणि त्यास खाली ड्रॉप शॅडो पण ऍड करता येईल. बघा अशा प्रकारे फोटोशॉपमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्या थोड्या थोड्या समजून घेऊ आपण. मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल की PNG कशी कट करायची, PNG मध्ये फोटो. ते ग्रेडियंट सुद्धा तुम्हाला भेटून जातात. बघा डिलीट करतो. लेयर डिलीट केल्या. इथून ग्रेडियंट तुम्ही वापरू शकता बॅकग्राऊंड. इथून बघा अशा प्रकारे. यावर कसं जर आपण जर एखादं आता बॅकग्राऊंड आहे आपली, बॅकग्राऊंडवर हा कलर जर घेतला तर आता मूव्ह टूलच्या साहाय्याने आपण याला हे नाही करू शकत, मूव्ह नाही करू शकत. मूव्ह करता येत नाही कारण की पूर्ण बॅकग्राऊंडला हे होतं, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड होऊन जातं. बरोबर जर आपण जर न्यू लेयर क्रिएट केली इथं आणि नंतर जर ब्रश मारला किंवा काही जरी हे केलं तर याला आपण इझिली मूव्ह करू शकतो. कारण की समजा आपण एखाद्या भिंतीवर कलर मारला आणि आपल्याला तो जर कलर जर दुसरीकडे न्यायचा म्हणलं नेता येतो का? नाही. त्याच प्रकारे इथं इथे पण तसंच होतं. न्यू लेयर क्रिएट केल्यानंतर लेयरवर जर आपण जर कलर मारला तर तो आपल्याला दुसऱ्या जागेवर घेऊन जाता येतो. पण असं डायरेक्ट जर याच्यावरच मारला तर तो आपल्याला मूव्ह करता येत नाही. तशाच प्रकारे आता हा आता हा सिलेक्शन केलं आणि आपल्याला कट करायचं सिलेक्ट केलेलं, तर काय करायचं कंट्रोल एक्स करायचं, ऑटोमॅटिक कट होऊन जातं. बघा आता फक्त एवढंच राहिले. याला जर आपल्याला जर आणखीन जर हे करायचं असेल कंट्रोल जे करायचं, न्यू लेयर होती बघा, कंट्रोल जे न्यू लेयर अशा प्रकारे होऊन जाते. अशा प्रकारे आपण करू शकतो. क्विक सिलेक्शन टूल, लेयर्स. आता हे एवढं कट करायचं, आता सिलेक्शन केलं एवढं, आता एवढं कट करायचं, तर काय करायचं कंट्रोल एक्स, तेवढंच कट होतं. ज्या लेअरला हे करायचं त्याच लेअरवर आपण असलो पाहिजे. म्हणजे सिलेक्ट केलं एका लेअरला, कट केले एका लेअरला, हे बघा या लेअरला हे केलं कंट्रोल एक्स. कंट्रोल डी न डिसिलेक्ट होतं लगेच. टूल आपण हे करू शकतो. झालं कट. लॅसो टूल मध्येच हा एक दुसरा टूल आहे, आणि आपण डायरेक्ट लाईन टू लाईन कट करू शकतो. स्ट्रेट लाईन कट करता कंट्रोल एक्स, झालं कट. अशा प्रकारे करता येतं एक क्विक सिलेक्शन टूल प्लस
ज्या लेअरला सिलेक्ट करायचं त्याच लेअरवर आपण असलो पाहिजे. अशा प्रकारे करता येतं. आणि ब्रशमध्ये मिक्सर ब्रश म्हणून एक होतो. मिक्सर ब्रशचा वापर आपण जास्त करून चेहरा रिटचिंगसाठी वापरतो. म्हणजे फेस स्मूथ करतो. चेहऱ्यावर जर पिंपल वगैरे असतील तर ते काढण्यासाठी त्यासाठी उपयोगी पडतो. ते सिलेक्ट नंतर ते कंट्रोल येणं पूर्ण सिलेक्शन होतं आणि डिसिलेक्ट कंट्रोल डी येणं पूर्ण सिलेक्ट केलेलं हे होऊन जातं. इथून फाइंड लेयर, इथून लेयरला आपण सर्च करू शकतो. लेयर सिलेक्शन करता येतात. त्याचबरोबर खाली सब्जेक्ट इथून जर एखादी इमेज जर असेल तर आपण जर डायरेक्ट सब्जेक्टला जर क्लिक केलं तर ते सिलेक्शन होऊन जातं ॲटोमॅटिकली. तर इथं आपण एक पण असं इमेज वगैरे घेतली नाही त्यामुळे ते सिलेक्शन होत नाही. सिलेक्ट अँड मास्क, लेयर्स, इथून लेयरला लॉक पण करता येते किंवा डायरेक्ट इथून पण लेयरला लॉक. जर आपण इथून सिलेक्ट केलं तर सिलेक्ट करते वेळेस आता ह्यात फक्त 2 लेयर सिलेक्ट झालेले आहेत. कारण की आपण एक लेयर लॉक केलेली. तर त्यामुळे ती लेयर हलत नाही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. जर या लेयरला आपण जर अनलॉक केलं तर हे पूर्ण लेयर हलत आहे. बरोबर? त्याचप्रमाणे जर आता आपण ह्या तिन्ही लेयर जर लॉक केल्या इथून तर ही नाही होणार. हे लेयर नाही मूव्ह होणार. तसंच आणखी बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या फोटोशॉपमध्ये. हळूहळू ते आपण शिकू. आणि पेन टूल हा टूल खूप महत्त्वाचा आहे. याचं मी तुम्हाला शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन सांगतो. तुम्ही पेन टूलचा वापर करून शेप्स तयार करू शकता. जर आपल्याला अशा प्रकारे कलर हा शेप तयार झालेला आहे. डिझायनिंगसाठी शेपची पण आवश्यकता पडते आपल्याला. त्यामुळे तुम्ही इथून पण नंतर शेपला ॲडजस्ट करू शकता. क्रॉप आणि इथून तुम्ही शेप घेऊ शकता रेक्टँगल, सर्कल किंवा डायरेक्ट हे पण घेऊ शकता पाथ, फक्त लाईन तेवढी.
मूव्ह टूलनं मूव्ह होतात ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. तुम्ही टेक्स्ट ॲड करू शकता इथून. टेक्स्ट कलर व्हाईट घेतलेला आपण. टेक्स्ट घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. चला तर बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.